नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. उठलोय, आवरलं वगैरे, गाडी पॉईंटला पण लावली. गाडी पॉईंटला रात्रीच माझा हा कुटाणा झाला. मागच्या साईडला चिखल बघा, चिखल दाखवतो तुम्हाला. ते बघा, पहिले रात्री अशी डायरेक्ट तोंडाने आणली होती गाडी. मग त्याला सांगितलं मी पार्टीवाल्याला की इथं बाबा गाडी काय फिरणार नाही, ती रोडपासूनच रिवर्सने आणली तरच गाडी बसणार, नाहीतर तोंडाने तर मी इथं घालणार नाही. कारण की ते या साईडला घालायला सांगत होते समोरच्या. आणि तिथे एवढा राडा आहे ना, गाडी 100% फसली असते. मी त्याला म्हटलं जर फसली तर तुला तुझ्या पैशांनी काढून द्यायला लागेल, काय तुटलं वगैरे तर सगळं तुझी जबाबदारी. आणि पहिली गोष्ट मी घालणारच नाही म्हटलं. मग परत रात्री गाडी रिवर्सनी बाहेर काढली आणि रिवर्सनीच आत आणली पूर्ण. त्याला रस्त्यात गाड्या होत्या आणि एकदम बारीक गल्ली आहे मित्रांनो. आता मी चाललो आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी. येताना तिथून येताना त्या समोरच्या जागेचा फोटो काढतो. एकदम बारीक गल्ली आहे आणि सगळं रस्त्यात रात्री गाड्या लागलेल्या होत्या, 2 व्हीलर वगैरे. आता सगळे एक एक दुकानं वगैरे चालू व्हायला लागलं. आता काय अडचण नाही, आता व्यवस्थित गाडी लागलेली आहे, त्यामुळं काय अडचण नाही. हो का, गल्ली तर जाऊयात मित्रांनो, नाश्ता करून येऊयात. पहिले मित्रांनो, या गल्लीत बघा मिल आहे, रेसिडेन्शियल एरियाच आहे सगळा बघा. खाली इथं 2 व्हीलर लागले, तिथं ह्या साईडला 2 4 व्हीलर लागल्या होत्या. एकदम घासून गाडी जात होती. ह्या भिंतीला लागण्याचे चान्स येत होते. गाडी अशाच काल गाड्या होत्या. आता एवढ्या ह्याच्यातून ती गाडी आपली 12 टायर कशी घालायची बघा. या साईडला एक रस्ता गेलाय, छोटे छोटे वर्कशॉप आहे सगळे. वायरी बघा किती खाली आहेत. ते वायरिंगचे टेन्शन, 2 व्हीलर कुठं लागते का त्याचं टेन्शन. परत ते 4 व्हीलर लागली होती, 2 4 व्हीलर होतं तिथं 2. आणि एकदम एंडला ह्याच्या मिल आहे राईट साईडला आपली. सगळा राड आहे त्या मिलमध्ये. पहिले ह्या गल्लीत डायरेक्ट तोंडाने गाडी घालायला लावली. मी परत रिवर्सनी बाहेर काढली आणि त्यांना म्हटलं रिवर्सनी गाडी घातली नंतरच ती गाडी बसेल. तोंडाने मला आतमध्ये फिरवायला सांगत होतं, पण तोंडाने ती आतमध्ये फिरलीच नसती. फुल राड आहे बघा समोर. हो का, इथं आपली गाडी लावली अशी करून इथं गेली रिवर्सनी बरोबर. जर तोंडाने टाकायची असती तर झालंच नसतं. तोंडाने त्यांनी सांगितलं की इथं गाडी घाला म्हणून, आणि तिथं गाडी घालणं काय सोपं नव्हतं. गाडी फसली असती. पहिलं पण गाड्या फसल्यात बघा. इथं खड्डा दिसतो झालेला सगळा, त्यामुळं राडच आहे सगळा. चालू झाली गाडी लोडिंगला. माल भरपूर कटिंग करून ठेवलेला आहे बघा मित्रांनो. असा राड आहे सगळा. मागच्या साईडला लोडिंग चालू आहे आपलं. तिथं 1K बाजूला घेते आणि हे समोर दिसतं इथं गाडी घालायला सांगत होते बघा. पहिलेच तिथं लाकडं वगैरे टाकून त्यांनी हे केलंय. आणि तो समोर बघा खड्डा किती मोठा आहे. हा ह्याच्यात जर आपण डायरेक्ट तोंडाने गाडी टाकली असती तर निघालीच नसते. पुढचे टायर बसले असते पूर्ण, मागचे पण बसले असते बघा. इथं पाणी बघा, हे बघा. एवढ्या राड्यात मला गाडी घालायला सांगत होता. शेवटी त्याला संध्याकाळी सकाळी आल्यानंतर पटलं
जी रात्री आपण गाडी हलवली त्याच्यातच फायदा होता म्हणून. पुढची थप्पी आपली मारून झाली. 12:30 वाजलेत आता. पलीकडच्या साईडला तिथं रेल्वे ट्रॅक आहे. समोर पण बघा. काय लोक रस्ता व्यवस्थित करून नाही घेत, काय कळतच नाही. पहिली गोष्ट ही मिलच चुकीच्या जागे. तुम्हाला दाखवलंय मी मागाच्या ब्लॉग मध्ये. बघा समोरचा ढीग लावून ठेवलाय. आली पण गाडी, त्रास नाही दिला. जर तोंडाने घातली असती आपण तर ती आलीच नसती. दिवस मध्ये पहिलेच रात्रीच घेऊन ठेवली, त्याच्यामुळे ती व्यवस्थित आली गाडी. थोड्याने जेवायला जाऊयात मित्रांनो. एक साधारण माझ्या अंदाजे 6-7 वाजेपर्यंत वगैरे गाडी भरून होईल. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते मित्रांनो. 1:30 वाजलाय दुपारचा. पुढची थप्पी सगळी भरून झाली. मागं पण थोडं टाकलं आणि मध्ये पण थोडं टाकलं. मग ते खोयला पाहिजे लवकर. छोटीशी स्मेल आहे. माल आहे भरपूर इथं. हे बघा समोर पण दिसतोय. बघूयात किती वेळ लागतो आता. जेवण करून येऊयात पहिले जाऊन. टायरचे हाल बघा. म्हणजे हे चिखलात नाही घातले तरी एवढे भरलेत. जर चिखलात वगैरे घातले असते तर कसे वांदे झाले असते. हे बघा हे पण. हे रात्री तोंडाने घातली होती गाडी तेव्हा तितके भरलेत टायर. जर त्या राड्यात घासलेले असते तर अर्धे टायर तर अर्ध्या डिस्क पर्यंत टायर सगळे हे झाले असते. जेवण करून येऊयात मित्रांनो. पाऊस नाही नशीब म्हणून वाळलंय. भूक लागली आता. नाश्ता केलता तसा. येऊयात जेवण करून. मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजलेत. गाडी आपली भरून झाली. गाडी पॅक वगैरे काटा करून वगैरे सगळी रेडी आहे. पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय. कुंदन शेटने माल फायनल केलता चिखलीचा. चिखली म्हणजे आपल्या इथं भोसरीच्या साईडला चिखली आहे बघा. भोसरी त्या साईडला चिखली वगैरे ते चिखलीचा म्हणून कुंदन शेटने माल फायनल केला. पण हा माल आहे जालन्याचे. इथं एक चिखली गाव आहे, जालना चिखली. आपलं बुलढाणा रस्त्याला आहे ते. देऊळगाव राजा चिखली हे गाव आहे ते. तर तिथला माल आहे हा. आता सगळा प्रॉब्लेम झाला. गाडी माल वगैरे सगळा रेडी आहे, भरून रेडी झाली आहे. तिचे पेपर वगैरे पण झालेत. आणि आता कुंदन शेठचा मला फोन आला, प्रॉब्लेम असा झालाय. पण आता काहीतरी भाड्याच्या रेटवरून चाललेलं आहे. कारण की भाडं तेवढं भाड्यात आपल्याला जाणं काय परवडत नाही. ते दोघांचं पण मिसअंडरस्टँडिंग झालं, त्याच्यामुळं सगळं लफडं झालं. आता ट्रान्सपोर्टवाला तिथला पार्टीवाला आणि जालना चिखली तिथला पार्टीवाला हे सगळे बोलत आहे कुंदन शेठ वगैरे. आता बघू काय होतं फायनल ते. शक्यतो माल वगैरे उतरवणं परत काय सोपं नाही ही गोष्ट. त्याच्यामुळे बोलणं चाललं, थोडा वेळ जाईल त्याच्यात. किती वाजतात ते सांगता नाहीत, पण काही ना काही तरी त्याच्यातून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. पण आता जालन्याला चिखलीला जायचं म्हणजे खूप अवघड आहे. बघू आता काय होतं. कुंदन शेठचा फोन येतो, बोलून देतो पहिले त्यांच्याशी. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. फायनल झाले, आपल्याला जायचं आता चिखलीला जालन्याच्या इथं. आता आलोय आजमपुरा वगैरे पास करून. पुराच्या पुढचा टोल नाका आहे तिथं आलोय. आता इथं काहीतरी चहा वगैरे घेतो, हाय टापऱ्या वगैरे चालू, आणि मग पुढचा प्रवास मित्रांना चालू. आता उद्या आता बघू कुठपर्यंत रनिंग कापायचं, काय कापायचं काय या रूटचं लक्षात नाही येणार. पण झोप झालेली आहे, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात. आता इथून चित्रदुर्गवरून होसपेठ, विजापूर, उस्मानाबाद, तुळजापूर वगैरे करून आपल्याला जालन्याला जायचं मित्रांनो.
असा करूनच आपला प्रवास असणार आहे। तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो मित्रांनो। उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की कुठपर्यंत गेलो वगैरे मित्रांनो। तर हा ब्लॉग इथं समाप्त करतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। शुभरात्री, जय महाराष्ट्र, जय हिंद।